हाय गाईज, गुड मॉर्निंग. नवीन व्लॉग आपल्या रत्नागिरीचा कंटिन्युएशनचा पार्ट 2. तर सकाळी 6 वाजता उठलो आज लवकर. मंदिरात अभिषेक होता शेड्यूल्ड आमचा. मस्त झाला अभिषेक, दर्शन झालं छान. थोडा वेळ बीचवर पण गेलो मग तिकडनं आणि मग रेस्टॉरंटला ब्रेकफास्टला आलो. तर आज मोस्टली आपला दिवस तिसरा गणपतीपुळे रत्नागिरीमधला. आज काही साईट सीइंग वगैरे शक्यतो करणार नाही आहे. तर रिलॅक्स करायचं ठरवलं आहे रिसॉर्टवरती. रिसॉर्ट 2 दिवस झाले इथे आहोत पण आपण एक्सप्लोरच नाही केलं आहे. तर प्रॉपर्टी खूप मोठी आहे. द फन ब्ल्यू ओशन रिसॉर्ट गणपतीपुळेला. बीच टच प्रायव्हेट बीच रिसॉर्ट आहे. खूप लक्झुरियस रिसॉर्ट आहे गणपतीपुळ्यातलं. तर पटकन रिसॉर्टची टूर घेऊया एक. सो पटकन एक रूम टूर घेऊया. ही त्यांची बीच साईड प्रॉपर्टी आहे. ते समोर समुद्र आहे आणि हा आमचा विला आहे, बीच विला. आपल्या वेलकमसाठी साहेब आहेत. समोर बीच. बाथरूम. हे वॉर्डरोब आहे. फ्रेश फ्रूट्स दिलेत. इन रूम डायनिंग. नाही, हा मोदक त्यांनी नाही, हा आमचा दिलाय. आणि इथे स्पा सुद्धा आहे. स्पाची टूर करू आपण नंतर. सुखोथाई आहे आणि छान आहे, मस्त. आणि इथून डायरेक्ट बीचला ॲक्सेस समोर. तुला जायचंय बीचला? तुला बीचला जायचंय? गोंडस सागाऊ, तुला बीचला जायचंय? जाऊया, थोड्या वेळाने जाऊया. सो आय होप तुम्हाला प्रॉपर्टी टूर आवडली असेल. खूप मोठी स्पेशियस फॉरेस्ट टाईप प्रॉपर्टी आहे. बट त्यांची सर्व्हिस काय एवढी खास नाही आहे. म्हणजे जे फोनने आत्ता अक्वायर केलं आहे तर त्या स्टँडर्ड्सप्रमाणे त्या लोकांनी तेवढं मेंटेन नाही केलं आहे. काय माहिती नाही, मे बी त्यांना वेळ लागेल अजून मेंटेन करायला. तर सर्व्हिस काय एवढी खास मला आवडली नाही, फक्त त्यांची शोबाजी आहे. तर मी तरी रेकमेंड करेन की तुम्ही ते गणपतीपुळ्यात येत आहेत तर शक्यतो ही प्रॉपर्टी निवडू नका. ओके. तर लंचला आलो आहे आता खानावळीमध्ये. मेंदळे स्वाट डायनिंग. तर इथे आज खानावळीमध्ये ब्राह्मणी खानावळ आहे. आज छान व्हेज जेवायचं आहे. सोमवार आहे. तर आज काय मेन्यू आहे बघूया आपण. ऑर्डर दिली आहे 2 थाळ्यांची. छान घरगुती पद्धतीचं जेवण आहे.
डाळ, चवळी भाजी, कढी, पापड, लोणचं, कोशिंबीर, पीठ पेरून ढोबळी मिरचीची भाजी, चपाती, उकडीचा मोदक आणि आमरस वाटी. मोदकवर टाकायला तूप. सनसेट बघायला आलोय इकडे रिसॉर्टवरूनच. मस्त सनसेट दिसतोय इथे बीचवर बसल्या बसल्या. इथे अरेंजमेंट अशी सिटिंगची आणि इथे बेंचेस सुद्धा आहेत. डिनरला आलोय भाऊ जोशी खानावळ. हे इथे गणपतीपुळे मंदिरापासून एक 5 मिनिटं वॉकिंगवरती आहे. खूप जुनी खानावळ आहे. इथे सुद्धा घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. डिनरची वेळ असल्यामुळे खूप फुल आहे. आम्ही मागवलं आहे अख्खा मसूर, पनीर भुर्जी, कोथिंबीर वडी, पुरी, आमरस याचं बाकी आहे. डिनर काही एवढं खास नव्हतं. सकाळी आपण जी खानावळीत जेवलेलो ते जरा जास्त घरगुती पद्धतीचं आणि थोडं हायजेनिक पण होतं आणि चवीलाही चांगलं होतं. सो मी तर रेकमेंड करीन, तुम्ही इकडे येत असाल तर मेंदळेज खानावळ जी आहे ती ट्राय करा. मी रेकमेंड करीन, चांगलं जेवण आहे त्यांचं. चला तर मग पुन्हा रिसॉर्टला. उद्या परतीचा प्रवास वाया रत्नागिरी. उद्या सकाळी भेटूया. हाय गाईस, गुड मॉर्निंग. दिवस 4था, शेवटचा दिवस रत्नागिरी गणपतीपुळेमध्ये. सकाळचा ब्रेकफास्ट झाला आणि इथे रिसॉर्टच्या प्रॉपर्टीमध्ये डोंगर आहे, गणपतीचं मंदिर बांधल्यावर आणि मागे पूर्ण बीचचा व्ह्यू आहे. हा रस्ता इकडनं वर चढत आला आम्ही आणि ते समोर जे बीच आहे तिथे आपण राहतोय. तर ही अख्खी त्यांची प्रॉपर्टी आहे, खूप मोठी. आणि इकडनं चढत आम्ही या मंदिराकडे आलो. ते गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये. खूप छान व्ह्यू आहे. फॉरेस्ट आहे वरती, पूर्ण डोंगर घेतलाय त्यांनी.